श्री स्वामी समर्थ. थांबा जरा आणि मन लावून ऐका, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घेऊन आलीय. म्हणतात की घरात वाळलेले तुळशीचे लाकूड ठेवले तर घरातील नकारात्मकता दूर होते, पैशांची अडचण कमी होते आणि 7 जन्मांचे दारिद्र्यही नष्ट होऊ शकते. पण यामागचं खरं रहस्य काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या परिवारात. आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि वेगळा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत वाळलेल्या तुळशीच्या लाकडाबद्दल. अनेक लोक म्हणतात की घरात वाळलेले तुळशीचं लाकूड ठेवले तर घरात सुख समृद्धी येते, पैसा वाढतो आणि दारिद्र्य कायमचं निघून जातं. आता काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात. पण आज आपण धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाकडे शांतपणे आणि समजून घेऊन पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त श्रद्धेचा नाही तर माहितीचा आणि अनुभवांचा देखील आहे. आजच्या या 30 मिनिटांच्या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत तुळशीचं खरं महत्त्व, वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचे फायदे, ते घरात कुठे आणि कसं ठेवायचं, कोणती काळजी घ्यायची आणि काही प्रेरणादायी अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. त्यामुळे कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत रहा. सर्वात आधी आपण समजून घेऊया तुळशीचं महत्त्व. भगिनींनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फक्त एक झाड मानलं जात नाही, तर तिला देवीचा दर्जा दिला जातो. अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवात तुळशीपूजेनं होते, कारण तुळस म्हणजे पवित्रता, सकारात्मकता आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे. म्हणूनच विष्णुपूजेत तुळशीचं पान अनिवार्य मानलं जातं. काही ठिकाणी तर असंही म्हणतात की ज्या घरात तुळस असते त्या घरात देवी लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. गुरुचरित्रामध्ये आणि अनेक पुराणांमध्ये तुळशीबद्दल सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. तुळशीला देवी वृंदा मानलं जातं. तिच्या भक्तीमुळे आणि पवित्रतेमुळे तिला अमरत्व प्राप्त झालं असं सांगितलं जातं. त्यामुळे तुळस फक्त धार्मिक नाही तर भावनिक श्रद्धेचंही प्रतीक आहे. आता प्रश्न असा पडतो की वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचं महत्त्व काय? तर भगिनींनो, अनेक ठिकाणी तुळशीचं झाड वाळल्यानंतर त्याचं लाकूड फेकलं जात नाही, कारण ते पवित्र मानलं जातं. काही लोक त्या लाकडापासून तुळशी माळ तयार करतात, काही लोक ते पूजाघरात ठेवतात, तर काही लोक ताबीज किंवा जपासाठी वापरतात. काही गावांमध्ये अजूनही अशी परंपरा आहे की तुळशीचं वाळलेलं लाकूड घरात ठेवलं तर घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सुखशांती टिकून राहते. अर्थात या प्रथा प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात, पण श्रद्धा मात्र सारखीच असते. आता आपण काही अनुभव आणि लोककथा ऐकूया. एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. त्यांच्या घरात सतत पैशांची अडचण होती, घरात भांडणं वाढली होती आणि कोणतेही काम यशस्वी होत नव्हतं. एक दिवस गावातील एका वृद्ध महिलेने त्यांना सांगितलं की तुळशीचं वाळलेलं लाकूड स्वच्छ करून पूजाघरात ठेवा आणि दररोज दिवा लावा. त्या कुटुंबाने श्रद्धेनं तसं केलं. काही महिन्यांनी त्यांच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. घरात शांतता वाढली, लोकांमध्ये प्रेम वाढलं आणि हळूहळू आर्थिक परिस्थितीही सुधारली. आता हे पूर्णपणे तुळशीमुळे झालं की त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे हे सांगणं कठीण आहे, पण त्या कुटुंबासाठी तो अनुभव खूप खास होता. आणखी एक अनुभव एका भक्त महिलेचा सांगितला जातो. त्या महिला रोज तुळशीसमोर दिवा लावत आणि वाळलेलं तुळशीचं लाकूड पूजास्थानी ठेवत होत्या. त्या म्हणायच्या की त्यामुळे त्यांच्या मनाला शांतता मिळायची, घरात सतत आनंदाचं वातावरण राहायचं आणि कुटुंबातील नातेसंबंध सुधारले. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे भगिनींनो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. एखाद्याला आलेला अनुभव प्रत्येकाला तसाच येईल असं नाही. त्यामुळे अशा कथा प्रेरणादायी म्हणून ऐका, पण अंधविश्वास करू नका. आता आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत शुभ मानलं जातं, कारण तुळस सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं मानलं जातं. अनेक वास्तुतज्ञांच्या मते घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात तुळशीचं स्थान शुभ असतं. जर वाळलेल्या तुळशीचं लाकूड ठेवायचं असेल तर ते पूजाघराजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ स्वच्छ ठिकाणी ठेवावं असं सांगितलं जातं, कारण अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पूजाघर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावं, कारण अस्वच्छ ठिकाणी कोणतीही सकारात्मक भावना टिकत नाही. काही लोक सांगतात की तुळशीचं लाकूड दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण ती दिशा जड ऊर्जेशी संबंधित मानली जाते. पण हे प्रत्येक घराच्या रचनेनुसार बदलू शकतं. त्यामुळे जर मोठे वास्तुदोष असतील तर अनुभवी वास्तुतज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आता थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. तुळस ही औषधी वनस्पती आहे हे आपण सगळेच जाणतो. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीचा वापर आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात केला जातो.
काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की तुळशीचा सुगंध मन शांत करण्यास मदत करू शकतो, त्यामुळे पूजा आणि ध्यान करताना तुळशीचं महत्त्व अधिक वाटतं. मात्र वाळलेल्या तुळशीच्या लाकडामुळे थेट पैसा येतो किंवा करोडपती होता येतं याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण इथे एक वेगळी गोष्ट घडते. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेनं नियमित पूजा करते, सकारात्मक विचार ठेवते आणि मन शांत ठेवते, तेव्हा तिची जीवनशैली बदलायला लागते. ती अधिक संयमी आणि मेहनती बनते आणि त्यामुळे संधी वाढू शकतात. म्हणूनच काही वेळा लोकांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात तुळशीमुळे बदल झाला. प्रत्यक्षात श्रद्धा, सकारात्मकता आणि नियमित सवयी यांचा एकत्रित परिणाम असू शकतो. आता जाणून घेऊया वाळलेल्या तुळशीचं लाकूड घरात कसं ठेवायचं. सर्वात आधी तुम्हाला स्वच्छ आणि नीट वाळलेलं तुळशीचं लाकूड घ्यायचं आहे. शक्यतो ते मंदिरातून किंवा विश्वासार्ह ठिकाणाहून घ्या. यानंतर एक स्वच्छ लाल किंवा पिवळा कपडा घ्या आणि पूजास्थान स्वच्छ करा. त्या कपड्यावर तुळशीचं लाकूड ठेवा आणि मनात शुभ भावना ठेवा. तुम्ही इच्छेनुसार छोटा दिवा लावू शकता किंवा अगरबत्ती दाखवू शकता. काही लोक यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतात, त्यामुळे मनाला शांतता मिळते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा आणि काही मिनिटे शांतपणे प्रार्थना करा. 5-6 दिवसांनी तुळशीचं लाकूड स्वच्छ, कोरड्या कपड्यानं पुसा. जर लाकूड ओलसर झालं असेल तर ते लगेच उन्हात वाळवा, कारण ओलसरपणामुळे कीड किंवा बुरशी लागू शकते. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, तुळशीचं लाकूड कधीही शौचालयाजवळ, कचऱ्याजवळ किंवा अशुद्ध ठिकाणी ठेवू नका, कारण ते धार्मिकदृष्ट्या योग्य मानलं जात नाही. आता थोडी सतर्कता सुद्धा समजून घेऊया. भगिनींनो, श्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे, पण कोणतीही गोष्ट अंधविश्वासानं करू नका. तुळशीचं लाकूड घरात ठेवल्याने लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार हेच आयुष्य बदलायचे खरे मार्ग आहेत. काही समुदायांमध्ये ही परंपरा नसू शकते, त्यामुळे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही दिवा किंवा कापूर वापरत असाल तर अग्नीपासून सावधगिरी बाळगा, कारण सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. आता काही प्रश्नांची उत्तरं पाहूया जे अनेक लोक विचारतात. पहिला प्रश्न, वाळलेलं तुळशीचं लाकूड कुठून घ्यावं? तर तुम्ही स्थानिक मंदिरातून, आयुर्वेदिक दुकानातून किंवा विश्वासार्ह शेतकऱ्याकडून घेऊ शकता. दुसरा प्रश्न, ते किती काळ टिकतं? जर योग्य प्रकारे साठवून ठेवलं तर अनेक वर्ष टिकू शकतं. तिसरा प्रश्न, खरंच 7 जन्मांचं दारिद्र्य संपतं का? तर भगिनींनो, ही पारंपरिक श्रद्धा आहे, वैज्ञानिक पुरावा नाही, पण श्रद्धा आणि सकारात्मकता माणसाचं आयुष्य बदलू शकते. चौथा प्रश्न, लाकूड बदलायला हवं का? हो, जर ते खराब झालं असेल, बुरशी लागली असेल किंवा तुटलं असेल तर नवीन ठेवणं योग्य. पाचवा प्रश्न, कोणता मंत्र म्हणावा? तुमच्या श्रद्धेनुसार मंत्र म्हणू शकता. सामान्यतः ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू मंत्र म्हटले जातात. सहावा प्रश्न, इतर धर्मांमध्ये अशी प्रथा आहे का? अनेक धर्मांमध्ये नैसर्गिक वस्तूंना पवित्र मानलं जातं, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे परस्पर आदर ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं तुळशीची पवित्रता, वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचं महत्त्व, वास्तुशास्त्रातील स्थान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ते योग्य पद्धतीने घरात कसं ठेवायचं. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतात, पण त्यासोबत मेहनत आणि चांगली कर्म सुद्धा